नमस्कार, मी शीतल काळे. कोकण नवचारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर शैलेश भोगले यांनी केला प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेत प्रवेश. कणकवलीतील नागवे येथे शिवबंधन पंधरवडा उत्साहात संपन्न. आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती. फोंडा येथील राजाराम मराठे शैक्षणिक संकुल येथे वृक्षदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा. रोपांना हळद कुंकू वाहून केले वृक्षारोपण. आणि अभिनेत्री प्रिया बापटची अखिल भारतीय डिजिटल कास्टिंग काउच विथ अमेय आणि निपुण या कार्यक्रमात हजेरी. आता पाहूया बातम्या विस्ताराने. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले व माजी उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक यांच्यासह माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले व माजी उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक यांच्यासह माजी पदाधिकाऱ्यांनी अखेर मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुदुर्गात शिवबंधन पंधरवडा सुरू असताना जिल्हास्तरीय माजी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. मनसेतून अनेक जण विचारांच्या दिशेने येत असून त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलले. गेले काही दिवस शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असलेल्या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. यामध्ये नारायण कुबल, मधुकर वळंजू, सुनील बोडस, बाळू टिकले, जयवंत गिरकर, उमेश हजारे आदींनी शिवसेनेचा भगवा आपल्या हाती घेतला आहे. शैलेश भोगले कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत दाखल झाल्यामुळे येत्या पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकींचं वेगळंच चित्र असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. कणकवलीतील नागवे येथे शिवबंधन पंधरवडा उत्साहात साजरा झाला. शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत शिवबंधन पंधरवडा उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. नुकताच कणकवलीतील नागवे येथेही हा कार्यक्रम पार पडला. यावेळी 10 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन पंधरवड्यासारखा स्तुत्य उपक्रम फक्त शिवसेनाच करू शकते आणि त्यासाठी सर्व शिवसैनिकांना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्व कार्यकर्ते एकाच प्लॅटफॉर्मवर येतील असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. खरं तर नागव्यामध्ये छोटंसं गाव आहे, एका साईडला गाव आहे, परंतु या ठिकाणी मुद्दाम हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा सुरुवात शिवसेनेची या विभागाची या गावातून झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. 50 वर्षाचा शिवसेनेचा इतिहास. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि कालच्या 19 जूनला शिवसेनेला 50 वर्ष झाली आणि शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव शिवसेनेने साजरा केला. आणि हा सुवर्ण साजरा होत असताना आपल्यासारख्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मागची अनेक वक्त्यांनी सांगितलं की शिवसेनेची स्थापनेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकणी माणसाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि यामध्ये गेल्या 50 वर्षात शिवसेनेची जी कामं केली आहेत ती कामं लोकांसमोर ठेवण्याचं काम, लोकांसमोर ठेवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि यासाठी हा सुवर्ण महोत्सवाचा या 15 उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत या सर्व स्तरावरील शिवसैनिक शिवबंधनात बांधले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार वैभव नाईक, सुभाष मयेकर, पक्षाचे कार्यकर्ते आदींसह मान्यवर उपस्थित होते. रुपेश साळुंखे, कोकण नाव, कणकवली. जागतिक वृक्ष दिनानिमित्त भाजपच्या वतीने 10,000 झाडे लावण्याचा संकल्प भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या अंतर्गत प्रत्येक बूथवर 10 झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड आपल्या परसदारात लावण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. आजचा वृक्ष दिन महाराष्ट्रामध्ये 2 कोटी झाडे त्या ठिकाणी लावून साजरा करण्याचा संकल्प होता. त्याची आज सुरुवात झाली. आम्ही या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने सुद्धा सिंधुदुर्गामध्ये 10,000 झाडं त्या ठिकाणी लावण्याचा संकल्प केला आहे. त्याची पण सुरुवात झाली. प्रत्येक तालुक्यामधले कार्यकर्ते आपल्या आपल्या गावामध्ये बूथवरती त्या ठिकाणी झाडं लावत आहेत. मी या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन
ही झाडं देतात. त्यामुळे या झाडांची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ऑक्सिजनची प्रोव्हिजन, आयुष्यभरातल्या आपल्या ऑक्सिजनची प्रोव्हिजन आपण या झाडच्या लागवडीच्या माध्यमातून करावी, एवढी विनंती, एवढी प्रार्थना मी आजच्या दिवशी करणार आहे. प्रत्येक माणसाने किमान एक तरी झाड आजच्या दिवशी या सप्ताहामध्ये आपण त्या ठिकाणी लावावं, ही विनंती. त्याचबरोबर शिवसेनेने सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत आपली भूमिका जाहीर करावी. तसेच या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे यांना आवर घालावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सी वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मालवणवासियांनी, वायंगणीवासियांनी, तोंडवलीवासियांनी याचा स्वीकार करावा. त्या ठिकाणी असलेले काही पक्षाचे कार्यकर्ते, प्रामुख्याने शिवसेनेची मंडळी आणि माननीय आमदार वैभवजी नाईक यांना माझी विनंती आहे, हा तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही या मंडळींना समजवा. तुम्ही आणि आम्ही मिळून सरकारच्या माध्यमातून सी वर्ल्ड मालवणात करूया. एक संपूर्ण सी वर्ल्ड या संपूर्ण सिंधुदुर्गाची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद याच्यामध्ये आहे. त्यामुळे याचा स्वीकार करा. नाही केली तर क्रमांक 2चं ऑप्शन आमच्याकडे तयार आहे. सी वर्ल्ड सिंधुदुर्गात होणारच. भाजप आणि शिवसेनेचा सिंधुदुर्गात कोणताही वाद नाही. हा वाद वरून खाली आलेला आहे, खालून वर गेलेला नाही. माननीय संजयजी राऊतांनी जे काही निजामाचा उल्लेख केला त्याला उत्तर देताना माधवराव भंडारेंनी दिलेली प्रतिक्रिया होती. क्रियेवरची प्रतिक्रिया आहे, माधवरावांचं चूक नाही. शिवसेनेने अशा प्रकारचं वाद मुद्दाम उकरून काढू नये, वाढवू नये. आणि अगदीच जमत नसेल, सरकारमध्ये राहायचंच नसेल, सरकार वाईट काम करत असेल तर सरकार सोडून द्यावं, सरकारमधून बाहेर पडावं किंवा बाहेरून सपोर्ट द्यावा किंवा पुन्हा निवडणुका घ्यावा. सगळे मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध असताना उगाच त्याच कुरघोड्या करण्यामध्ये काही अर्थ नाही. सिंधुदुर्गामध्ये आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. हा वाद वरून खाली आलेला आहे. त्याची काळजी शिवसेनेने घ्या. आम्ही त्या प्रकारची काळजी घेतली. कोकण नावच्या बातम्या आता तुम्ही कधीही पाहू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.kokannav.com वर. बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली AICTE व DTE मान्यता प्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न. विभागवार प्रवेश क्षमता: मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. सुविधा: LCD प्रोजेक्टर आणि व्हिडिओ लेक्चर क्लासरूम, तज्ज्ञ आणि अनुभवी तसेच उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, 30,000 हून अधिक पुस्तके असलेले डिजिटल ग्रंथालय, कॅन्टीन, स्विमिंग पूल आणि जिम, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी. सिंधुदुर्ग TCS सॉफ्टवेअरद्वारा मुलांची हजेरी आणि सातत्याने पालकांशी संपर्क. विद्यार्थ्यांची आठवड्यातून 2 वेळा मोफत वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिकेची सुविधा. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क करा सागर सईकर 9561 24 70 00, समीर वांगणकर 9420 89 78 03, देवेंद्र भोसले 9960 43 17 36, सुयोग सावंत 9420 45 54 88. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध. आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध. संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 0231 2640 अथवा 2641 अथवा मोबाईल क्रमांक 9923 20 13 88 अथवा 9923 20 75 88. MTD
for the growing world. Vijay Engineering and Machinery Company, Lakshmipuri, Kolhapur. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स, नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम, 30 वर्षांची परंपरा, शुद्ध सोने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 02367 232 892. वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा वाढदिवस लग्नाचा. साजरा करा कोकण नाऊ सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा. आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 02367 231 400 अथवा 9404 395290. ईमेल ID kokan.now@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण पाहणार आहोत अंदाज हवामानाचा, आमचे प्रतिनिधी रुबिन मुजावर यांच्याकडून. नमस्कार. अंदाज हवामानाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वात प्रथम पाहूया की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे पावसाची परिस्थिती. गेल्या 24 तासात येथे किती पाऊस पडला आहे. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत दोडामार्ग. दोडामार्गमध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात येथेही पाऊस वाढला आहे. जर हवामान खात्याने वर्तवलं होतं की पुढील 24 तासात पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णतः सक्रिय होईल आणि ठिकठिकाणी पडेल, ते आता झालं आहे. तसंच आपण सावंतवाडीचा विचार केला तर सावंतवाडीमध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथे मोती तलाव हा संपूर्ण भरला आहे आणि येथे थांबून एक तासाच्या अंतराने मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. वेंगुर्लामध्ये 102 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 102 मिलीमीटर पाऊस म्हणजे संपूर्ण किनारपट्टीला कुठल्याही हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे संकेत दिले आहेत आणि अजून पाऊस या ठिकाणी वाढेल असेही संकेत दिले आहेत. कुडाळमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या जर 24 तासाच्या तुलनेत बघू तर इथे आपण 20 मिलीमीटर जो पाऊस आहे तो अजून इथे वाढलेला आहे. मालवणमध्ये 76 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. गेल्या जर 2 दिवसापूर्वी बघितलं तर मालवणमध्ये पावसाने मोठा हाहाकार माजवला होता. मात्र येथे आता पावसाने थोडीशी विश्रांती केली आहे. येथे पाऊस थोडासा आता कमी झालेला आहे. कणकवलीमध्ये गेल्या 24 तासामध्ये 134 मिलीमीटर इथे पावसाची नोंद होती आणि आता 155 मिलीमीटर येथे आता पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे येथेही पाऊस आता सध्या वाढलेला आहे. देवगड परिसरात ही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ठिकठिकाणी येथे पाऊस पडल्यामुळे गटारं तुंबली होती. जे पाणी आहे पावसाचं ते रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे काही काळ कित्येक ठिकाणची वाहतूकही ठप्प होती. मात्र सध्या स्थितीत येथे पावसाची संततधार अशीच सुरू असून आता पुढील ही 24 तासात येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वैभववाडीमध्ये बघितलं असता तर 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथेही पाऊस वाढला आहे. येथेही पावसाची पुढील 24 तासात होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मात्र हा संपूर्ण पाऊस आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्णरित्या सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात पाऊस कमी झाला होता. थोडा पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडंसं जे नांगरणीची जी कामं होती त्याला वेग आला होता. मात्र आता हा पाऊस वाढल्यामुळे परत एकदा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. आता पुन्हा आपण वळूया आपल्या बातमीपत्राकडे. हा होता आजचा हवामानाचा अंदाज. आता वळूया पुढील बातमीकडे. बातमी आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या वृक्षारोपणाची. जागतिक वृक्ष दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र फोंडा येथील राजाराम मराठे शैक्षणिक संकुल येथे झाडांची पूजा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव मराठे स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला असून याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काल 1 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रोपांची लागवड करण्यात आली. तसेच राजाराम मराठे शैक्षणिक संकुल फोंडा येथे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वृक्षांची लागवड करण्यात आली.
भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही गोष्टीला सुरुवात करत असताना हळद कुंकू लावून पूजा करणे हे पवित्र मानले जाते आणि म्हणूनच राजाराम मराठे संकुलाच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करत असताना भटजींच्या हस्ते या रोपांचे पूजन केले गेले आणि येथील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि पर्यावरण व झाडांचे सहसंबंध पटवून देऊन लोकांमध्ये जनजागृती करून याचा प्रचार व प्रसार करण्याचा सल्ला या संकुलाचे अध्यक्ष तथा उद्योजक व समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असणारे माननीय श्री नामदेवराव मराठे यांनी केले। माझी आई आचरणे गावातली गावराणी समाजामध्ये त्या आईचे वचन होतं की बाळा काही कर पण गावाकडे जायचं विसरू नको। हे तिचं शब्द ते माझ्या कानी आले आणि मला परिश्रम करताना विद्यार्थ्याने लागले तर आम्ही दोघं, कारण इथे जर समाजामध्ये लोक जर घ्यायचे असतील तर तुम्हाला विनामूल्य श्रमदान करणाऱ्या कोणीही येत नाही, त्याला पैसा लागतो, सगळ्या गोष्टी लागतात आणि याप्रमाणे एक रोपटे आहे त्याने लावून आणि त्याला 6 वर्ष 2016 निघाली आणि ते रोपट जगायला आणि सक्षम झालं, मुळे सक्षम झाले। म्हणून आजचा कार्यक्रम मी घेतला की या डिसेंबर 2016 पर्यंत या आजूबाजूच्या 25 गावामध्ये 5000 फळझाडं लावण्याचा संकल्प आम्ही संस्था आणि महाविद्यालयाच्या लोकांनी केला। यावेळी गुरुमाऊली भालचंद्र बाबा यांच्या जीवनावर आधारित एका सीडीचे देखील प्रकाशन करण्यात आले। तसेच या संकुलाने डिसेंबर 2016 पर्यंत 5000 वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला असून या संकुलामध्ये नागरिकांना देखील या कालावधीत फळझाडांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे। मराठे साहेबांनी या वर्षामध्ये तुमच्या कॉलेजच्या एरियामध्ये जे 5000 वृक्ष लागवड करण्यासाठी काही टार्गेट ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने तो आज कार्यक्रम घेतलेला आहे। खूपच चांगला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राहावा। फक्त लावून उपयोग नाही, झाडे ही आपल्याला जगवायचे आहेत आणि यातूनच पुढची भावी पिढीचं जे काही उत्कर्ष आहे यातूनच होणार आहे। त्यामुळे नुसतं तुम्ही झाडे लावू नका तर ती झाडं जगवा। यावेळी राजाराम मराठे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री नामदेवराव मराठे, संचालिका विद्याराणे पाटील, प्रांत अधिकारी संतोष भिसे, DYSP पद्मजा चव्हाण, तहसीलदार गणेश महाडिक, प्राणिक तज्ञ भगवान परब आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कॅमेरामॅन रुपेशसह विनायक सावंत, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग। झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत जिल्ह्यात सर्वत्र वृक्षदिन उत्साहात साजरा झाला। कणकवली तालुक्यातही विविध ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड तसेच शालेय मुलांना रोप वाटप करण्यात आले। जागतिक वृक्षादिनानिमित्त कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। कणकवली तहसीलदार कार्यालय, आयडियल स्कूल वरवडे, दिवाणी न्यायालय कणकवली आदींसह सर्वत्र वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच शालेय मुलांनाही रोपांचे वाटप करण्यात आले। यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चौत्रे, DYSP पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे, प्रांताधिकारी संतोष भिसे, उपजिल्हाधिकारी महाडिक आदी उपस्थित होते। या अनुषंगाने देखील आजच्या 2 कोटी वृक्ष लागवडीमध्ये आयडियल स्कूलचे सर्व पदाधिकारी अतिशय उत्साहाने या शासनाच्या उपक्रमामध्ये सामील झाले। त्यांनी आज दिवसभरात या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला होता। त्याचबरोबर मुलांना त्यांनी वक्तृत्व स्पर्धा आणि वृक्षाबाबतची माहिती आणि त्यांचे महत्त्व त्यांनी विशद करून सांगितले। म्हणजे एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा की फक्त वृक्ष लागवड न करता एक वृक्षांबद्दलची प्रेम आणि त्यांची जाणीव जपणूक करण्याची जाणीव ही मुलांवर बिंबवण्याचं काम या हायस्कूलने केलेलं आहे। अशा प्रकारे वृक्षदिन उत्साहात पार पडला। उमेश परब, कोकण नाव, सिंधुदुर्ग। अखिल भारतीय डिजिटल कास्टिंग काउच विथ अमेय आणि निपुण या सध्या तुफान लोकप्रिय होत असलेल्या वेब मालिकेत अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावत धमाल केली आणि हा अनुभव खूप चांगला असल्याचेही तिने सांगितले। अखिल भारतीय डिजिटल पार्टीच्या कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण या वेब मालिकेचा 5वा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे। यंदाच्या एपिसोडमध्ये टाइमपास 2, काकस्पर्श, टाइम प्लीज यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारी अभिनेत्री प्रिया बापट हिने उपस्थिती लावली। आपल्या नेहमीच्या शैलीत अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने या एपिसोडची ही सुरुवात केलेली यात दिसते। प्रियाने उमेश कामत या अभिनेत्यासोबत लग्न केलेले आहे। त्याच्या कामत या आडनावाला निशाणा करून या दोघांनी
सर्वांनी वेब एपिसोडची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अमेय आणि निपुण येणाऱ्या प्रत्येक अतिथीला आपल्या चित्रपटात काम करणार का विचारतात. मात्र यावेळी उलटच घडले आहे. चक्क प्रिया स्वतःहून त्यांच्या चित्रपटात काम करायला तयार आहे असे सांगते, पण यावेळी अमेय आणि निपुण तिला टाळताना दिसतात. यामागचे नेमके कारण काय आहे ते आता या व्हिडिओमुळे समोर आले. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. निपुण ते KAMATH असं त्यांचं स्पेलिंग आहे आणि आम्ही KAMAT आहोत. उमेश टी. सगळंच केलंस तू उमेश बरोबर. हा म्हणजे आधी काय नाटक वगैरे केलं, फिल्म्स केल्या, सिरियल केली, डेट केलं, लग्न पण केलं उमेश बरोबरच. हा म्हणजे जगात बाकीचे पुरुष आहेत माहिती आहे ना तुला. असं काही नाहीये. उमेशनी म्हणजे काही फक्त माझ्याच बरोबर काम नाही केलंय, त्यांनी इतरही खूप, मुक्ता बरोबर त्यांनी खूप काम केलंय, सई बरोबर माझ्या मते मॅक्सिमम नंबर ऑफ फिल्म्स त्यांनी सई बरोबर केल्या, स्पृहा बरोबर केलाय. डोंट वरी, बी हॅपी. आता कोकण नावच्या बातम्या तुम्ही कधीही पाहू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.kokannav.com वर. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आता आपली भेट पुढील बातमीपत्रात. मात्र तोपर्यंत पाहत राहा फक्त कोकण नाव. मात्र जाण्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर शैलेश भोगले यांनी केला प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेत प्रवेश. कणकवलीतील नागवे येथे शिवबंधन पंधरवडा उत्साहात संपन्न. आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती. फोंडा येथील राजाराम मराठे शैक्षणिक संकुल येथे वृक्षदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा. रोपांना हळद कुंकू वाहून केले वृक्षारोपण. आणि अभिनेत्री प्रिया बापटची अखिल भारतीय डिजिटल कास्टिंग काउच विथ अमेय आणि निपुण या कार्यक्रमात हजेरी.